नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण आज पाहत आहोत. इथे ईश्वरी फोटो घेऊन निघालेली असते तिच्या आईच्या घरी जाण्यासाठी, पण घरातच तिची टक्कर होते राकेशसोबत आणि तिच्या हातातनं फोटो खाली पडतो आणि त्या फोटोला पाहून तो विचित्रच पद्धतीने विचारतो, हा कुणाचा फोटो आहे? हे सगळं प्रकरण लांबूनच वल्लवी पाहत असते. अंदाज काढत असते की ईश्वरीच्या मनात नक्की काय चाललं आहे. तर तिला लक्षात येतं की हा तर अर्णवच्या बाबांचा फोटो आहे. इथे ईश्वरी पण सांगू लागते, हा तुमच्या सासऱ्यांचा म्हणजे अंजलीताईंच्या वडिलांचा फोटो आहे, तुम्हाला तेही आठवत नाही? तर इथे तो म्हणतो, नाही मला काहीच आठवत नाही. ठीक आहे, मग ईश्वरी म्हणते, मला बाहेर जायचे, फोटो द्या. मग ती फोटो घेते आणि लगबगीने निघून जाते. इकडे वल्लवीला मात्र प्रश्न पडला आहे, अर्णवच्या वडिलांचा फोटो हिने का घेतला असेल? हिच्या मनात नक्की काय चाललं आहे ते शोधून काढायला हवं, नाहीतर माझ्यावरतीच काहीतरी बला यायची, असं वल्लवीच्या मनात आता हिशोब चालू होतो. इकडे मात्र ईश्वरी माहेरी पोचते. सुप्रियाला ती फोटो देते आणि हेच आहे ना अर्णवचे बाबा, असा प्रश्न विचारते आणि तिची आई म्हणते, हो हेच आहे सज्जन पुरुष. यांच्यावरती एवढी मोठी बला आली, यांच्यावरती किती संकट आले, पण हा फोटो तू इथे माझ्याकडे का घेऊन आली आहेस? तर इथे ईश्वरी तिला सांगते, आई राम मंदिरात मला थोड्या वेळापूर्वी हे व्यक्ती दिसले, त्यांचा खूप पाठलाग केला मी, पण ते नंतर दिसेनासे झाले. खूप शोधण्याचा प्रयत्न केला. ते ना साधू संतांमध्ये सहभागी होते, तिथे ते पूजेसाठी आलेले होते. ते पाहिल्यानंतर माझ्या लगेच लक्षात आलं की हे तर अर्णवचे बाबा. त्याच्यानंतर मी त्यांचा खूप शोध घेतला, पण मला ते मिळालेच नाही. ईश्वरीच्या आईच्या मनात आता नवीनच आशा जागृत झाली आहे. जर हे आपल्याला मिळाले तर सगळं काही क्लिअर होऊन जाईल आणि आमच्यावरती आलेलं एवढं मोठं आरोप आहे ना तोही पुसल्या जाईल. हे जेव्हा सांगतील ना की आम्ही दोघंही निर्दोष आहोत, तर माझ्यावरती एवढ्या वर्षांपूर्वीचा कलंक जो लागला आहे तो पुसून जाईल. इकडे आपण पाहत आहोत, अर्णव आकाशकडे पाहतो. आकाश चिंतेत दिसतो, टेन्शनमध्ये दिसतो. तर त्याला जाऊन इथे अर्णव विचारू लागतो, तू एवढ्या चिंताग्रस्त अवस्थेत का बसला आहे? तुझं मूड ऑफ आहे का? तर इथे आकाश म्हणू लागतो की माझं काय चाललं आहे, तुला काय करायचं आहे? तू कधी लक्ष देतो का माझ्याकडे? तर इथे अर्णव म्हणू लागतो, नक्की काय झालं आहे पटापट सांग, माझा वेळ वाया घालू नको. आकाश म्हणतो, बघ तुला माझ्याशी बोलताना वेळ वाया गेल्यासारखं वाटतोय ना, मला नाही बोलायचं. अर्णव पुन्हा एकदा विचारतो, सांग रे काय झालं आहे? तरी ते तो सांगू लागतो की नम्रता आणि माझं भांडण झालं, ती मला अजिबात समजून घेत नाही, खूप भांडते. तरी ते अर्णव म्हणतो, त्यात काय एवढं, तिची बहीण पण तशीच तर आहे, माझ्याशी भांडतच असते, तू ना तिच्याकडे लक्षच देऊ नको, येईल तुझ्या मागे मागे बरोबर. आकाश म्हणतो, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही, माझा प्रॉब्लेम माझी वहिनीच सॉल्व्ह करेल, तू नाही करू शकत, असं म्हणून मी उठून जातो. आपण हेही पाहू शकतो की नम्रताची समजूत इथे ईश्वरी प्रेमाने काढते. तिकडचे जे प्रॉब्लेम्स आहे ते समजून सांगते. आपल्याला अर्णव आणि आकाश नेहमीच मदत करतात, तर त्यांना असं तू नाराज करू नको, रुसू नको अशी समजूत काढल्यानंतर नम्रता त्यांना फोन करायला तयार होते. आणि त्याच वेळेला तिथे ना शुभू येतो आणि शुभू म्हणू लागतो, या ठमीच्या डोक्यात कधीच प्रकाश पडणार नाही आणि हिला ना काही गोष्टी कळायला खूप उशीर लागतो, खूप ठमी आहे असं म्हटल्यानंतर त्याला मारण्यासाठी ती त्याच्या मागे धावू लागते. त्या दोघांमध्ये तिथे पळपळ सुरू होते आणि छान माहोल तयार झालेला असतो. इथे ईश्वरी सांगते, आता मला घरी जायचं आहे, पण तू मी घरी जाण्याआधी तू ना आकाशला फोन कर, त्यांच्याशी नीट व्यवस्थित बोल, त्यांना भेट, चालेल ना, प्रॉमिस ना? असं म्हटल्यानंतर नम्रताई मग म्हणते, हो करते मी फोन आणि बोलते त्यांच्याशी, सॉरी हं असं म्हणते. त्याच वेळेला शुभ पुन्हा एकदा खोड काढतो आणि आता ईश्वरी म्हणू लागते की खूप झालं तुमची मस्करी, आता मला निघायला हवं. आणि शुभू तू मला मालपोहे खाऊ घालणार होतास, त्याचं काय झालं? तरी इथे शुभू तिला सांगू लागतो, तू ना खूप घाईगडबडीत आली, तू ना एक दिवस निवांत ये आणि तुझ्या त्या नवऱ्याला पण घेऊन ये, त्यालाही माझ्या हातचे मालपोहे खाऊ दे आणि आमचीही भेट होईल, हो की नाही? असं म्हणत तो दोघांनाही आमंत्रण देतो मालपोहे खाण्याची. आणि ईश्वरी म्हणते, हो नक्कीच, वेळ मिळेल तसं मी त्यांना घेऊन तुझ्याकडे भेटायला येईल आणि तुझ्या हातचे मालपोहे खाऊ घालेल. ईश्वरी घरी येते. अर्णव फोनवरती बोलत असतो. अर्णवचं लक्ष नाही हे पाहून गुपचूप हातातला त्याच्या बाबांचा फोटो कपाटात ठेवते आणि तिथे ती त्याच्याकडे पाहत असते, पण तो फोनवर बोलत असतो. पाठीमागनं आकाश येतो. आकाश फार आनंदी असतो. आनंदाच्या भारात इथे वहिनीला हाताला धरतो, गोल 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 गिरके मारतो, आनंद व्यक्त करतो. आणि झाले काय असा प्रश्न ज्या वेळेला ईश्वरी त्याला विचारू लागते, तर अर्णव त्या दोघांकडे पाहून चिडून बोलू लागतो, तुम्हाला दोघांना मॅनर्स नाही का? मी फोनवर बोलतोय, तुम्ही दोघंजणं जोरजोरात लहान मुलांसारखा आरडाओरडा करताय. तर इथे आकाश म्हणू लागतो की दादा तुला जे जमलं नाही ना ते माझ्या बहिणीला जमलं. आकाश
वहिनीचे आभार मानतो. हे पाहिल्यानंतर त्यात काय एवढं मोठं काम केलं आहे तुझ्या वहिनीने असा अर्णव म्हणू लागतो. तर ईश्वरी म्हणू लागते, बघा यांना ना माझं कौतुकच नाही, मी काही केलेलं यांना पटतच नाही, फार जेलच होत असतात माझ्यावरती. आणि बघा ना जळण्याचा वासही येतोय. आणि आकाश पण तिला म्हणतो, हो हो खरंच वहिनी. मग अर्णव आकाशचा हात पिरगळू लागतो, त्याला मारू लागतो. त्याला मारू नये म्हणून ईश्वरी त्याला थांबवू लागते. आणि थांबवता त्याला ओढता ती इतकी जोरात ओढते आणि दोघंजणं सोप्यावरती असे पडून जातात. त्यांची पडलेली अवस्था पाहून इथे आकाश त्यांच्याकडे पाहून त्यांना म्हणू लागतो, सॉरी मी तुमच्या दोघांकडे पाहिलंच नाही. आणि डोळ्यावर हात ठेवत तिथून गुडूप पळून जातो. आणि पुन्हा एकदा ईश्वरी थँक्यू हं असंही ओरडतो. नम्रताला भेटायला चाललो आहे सांगून निघून जातो. इथे मात्र फार ऑकवर्ड असं अर्णवला वाटत असतं. आणि तो ईश्वरी चिडतो, कशाला तुम्हाला ओढलंच, बघितलं ना आता तो हसला आपल्यावरती, कसं वाटतंय ते. तर ईश्वरी लाजून हसू लागते आणि अर्णव डोक्याला हात लावून बसतो. आता ईश्वरीच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. आणि ती कल्पना काय आहे तर त्या राकेशला ना घोसाळ्याची भाजी जिब्बात आवडत नाही. तर ती घोसाळ्याची भाजी आज करते आणि त्याला वाढते आणि मग बघू तो खातो की नाही. त्यांनी जर भाजी खाल्ली ना तर समजून घ्यायची त्याची मेमरी लॉस झाली. आणि त्यांनी नाही खाल्ली ना मग समजायचं हा राकेश नाटकं करते. कसा वाटला प्लॅन. अर्णव म्हणतो, काहीही प्लॅन बनवते पण ठीक आहे करून पाहूया असं म्हणत ती आता स्वयंपाकाला लागते. इकडे नम्रता शुभूच्या गाडीवर बसून आकाशला भेटायला जाते आणि त्या दोघांना छान वेळ घालवा, तुम्ही एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करा असं छान प्रकारे शुभू सांगतो. आणि शुभला नम्रता म्हणते की थांब ना आपण सगळेजण गप्पा मारत बसूया. तर शुभू म्हणतो, काही कळतं का तुला, तुम्ही दोघंजणं आता एकमेकांसोबत थोडा वेळ घालवा, मी तुम्हाला नंतर भेटेलच कधीतरी आणि आपण एक दिवस छान पार्टी करूया तुमच्या पॅचअपची असं म्हणत शुभ निघून जातो. इकडे मात्र ज्या वेळेला सगळेजण जेवायला टेबलवरती आलेले असतात त्याच्या अगोदर मामा ईश्वरीला म्हणू लागतात की तुझी जी कल्पना आहे ती फार भन्नाट आहे, आपल्याला आज अंदाज येईल तो राकेश नाटक करतोय की खरं करतोय. त्याच्यानंतर आता सगळेजण जेवायला आलेले असतात. जेवणाच्या टेबलवर सगळेजण बसतात. तर इथे अंजली मॅडम तिच्या नवऱ्याला म्हणते, तुम्ही कुटुंब प्रमुख त्या खुर्चीत बसा. राकेश त्या खुर्चीत बसण्यासाठी नकार देतो की बरं नाही दिसत मी असं फॅमिलीच्या एकदम मुख्य खुर्चीवर बसणं, मी ना खाली बसतो माझं ताट घेऊन, चालेल का. तर इथे आजी म्हणू लागते, हे बघा जावई बापू हे चांगलं दिसत नाही, आम्ही सगळे वर बसणार आणि तुम्ही खाली, प्लीज अंजली सांगते तर बसा तिथे, आम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम नाही. बरं सगळेजण म्हणताय म्हणून मी बसतो हं असं राकेश नाटकं करत त्या खुर्चीत जाऊन बसतो. आणि मग अंजली त्याच्या शेजारी बसते. तर ईश्वरी त्या दोघांनाही वाढायला घेते. वाढता तिने घोसाळ्याची भाजी राकेशच्या ताटात लावली. हे पाहिल्यानंतर अंजलीबाईचा पाराच फिरला. माझ्या नवऱ्याला ती भाजी आवडत नाही, तू मुद्दामच दिली, त्यांना त्रास देते, असे काय आरोप तिने भांडायला सुरुवात केली. आणि हे पाहून आजी म्हणू लागते की का तू चिडचिड करत असते, चुकून झाला असेल. तर चुकून नाही, ईश्वरीने मुद्दाम केलं आहे असं अंजलीचं म्हणणं असतं. तर तेवढ्या गडबडीत हा राकेश एक घास घोसाळ्याची भाजी खाऊन पाहतो आणि अंजलीला म्हणतो, मॅडम तुम्ही शांत व्हा, किती सुंदर भाजी आहे आणि मी खात नव्हतो. अरे देवा. आणि जर मेमरी लॉस झाल्याने अशा काही गोष्टी बदलणार असेल तर मला आवडेल माझी मेमरी लॉस असं म्हणत तो घोसाळ्याची भाजी आवडीने खातो. हे पाहून वल्लवीला मात्र आता इतका असा धसका बसतो की इतका नाटकं करू शकतो हा माणूस, बापरे. आणि इथे आता ईश्वरीला काय करावं तेच सुचेना. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार वल्लवी जाब विचारत असते ईश्वरीला की तू मंदिरामध्ये असं काय पाहिलं, कुणामागे तू धावत होतीस, काय झालंय तिथे मला सांगशील का. तर इथे ईश्वरी तिचा डाव तिच्यावर उलटवते. तुमच्याच चेहऱ्यावरचा रंग उडालेला मला दिसत होता. आणि थोड्या वेळाने ती जेव्हा बाळाला घेऊन अर्णवच्या खोलीत जाते, अर्णवला ती म्हणू लागते की बघा ना बाळासोबत वेळ घालवता कधी वेळ गेला कळलंच नाही. मला खूप आवडेल आपल्या दोघांचं बाळ जर आपल्या आयुष्यात आलं तर, मला आवडेल आपल्या दोघांचं नातं पुढे न्यायला. तर अर्णव म्हणतो, तुझी आई जोपर्यंत निर्दोष आहे हे समजत नाही तोपर्यंत मलाही तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं नाही आणि वेळही नाही. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.